मन मोकळं अगदी मोकळं करायचं, पाखर होऊन पाखरांशी बोलायचं, मन मोकळं अगदी मोकळं करायचं. जर तुम्ही तुमचं मन मोकळं केला नाही तर तुमची घुसमट होईल. जर घुसमट झाली तर एवढं सुंदर सोन्यासारखं आयुष्य तुम्ही जगू शकणार नाही. लक्षात घ्या, सुंदर सोन्यासारखं आयुष्य जर जगायचं असेल तर अगोदर आतली घुसमट बाहेर निघाली पाहिजे. लक्षात घ्या, आतली घुसमट बाहेर निघाली पाहिजे. आणि जर घुसमट आतली बाहेर काढायची असेल तर मन मोकळं केलं पाहिजे. मन मोकळं, मन कसं आहे, मन वडाय वडाय. उभ्या पिकात ढोर किती हाकला हाकला फिर येतं पिकावर बहिणा पैसा सांगून गेल्या. आणि जाता जाता त्यांनी सांगितलेलं आहे प्रत्येक क्षण जगायचा. का जगायचा, कशासाठी जगायचा? कारण का आला श्वास गेला श्वास जीवा तुझं तंतर, जगणं मरण एका श्वासाचं अंतर. म्हणून प्रत्येक श्वास जगायचा आहे. पुढचा श्वास माझा आहे का मला माहित नाही. गेलेला श्वास पुन्हा येणार नाही. आहे काय तर हा आत जातोय. सर्व आनंद आहे, सर्व मंगल आहे. लक्षात घ्या, असं जगायचं, मन मोकळं करायचं, अगदी आनंदाने जगायचं, अगदी आनंदाने जगायचं आणि नेहमी हसत राहायचं. आता इथं तुम्हाला वाटेल का हसू, कशासाठी हसू? हसा हसा, एवढं तर करा. त्याच्याकडे बघा, ते तुमच्याकडे बघणार नाही अजिबात, तरी बघा त्याच्याकडे, हसा, काहीतरी करा पण हसा हसा. आमच्या घरी एक म्हैस होती, खूप सुंदर म्हैस होती. त्या काळामध्ये 12,000 13,000 त्याची किंमत होती. आता 40, 45, 50,000. पण एवढी 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 सुंदर म्हैस होती आणि ती विकायची होती. पण आमच्या आजीनं पाळलेली होती. आजीनं आमच्या आजोबाला सांगितलं इकडे या. आजोबा आले. म्हटलं काय? म्हटलं म्हैस विकायचे. आजी म्हणाले आजोबाला म्हैस विकायचे. आजोबा म्हटलं काय, शनिवारच्या बाजारात जायचं, म्हैस विकायचे, सगळे पैसे मला आणून द्यायचं. आजोबाचा चेहरा पडला. आजोबा म्हटला कमीत कमी 10,000 ते 12,000 रुपये म्हातारीला आता द्यावं लागलं. म्हटलं काय करायचं? आणि मी वैरण आणत होतो पण म्हातारी म्हणत्या माझीच म्हस माझीच म्हस माझीच म्हस. आता विकल्यावर तिला सगळं पैसे द्यायचं. मग म्हातारीकडे असा चेहरा टाकून बघायला लागला. मग म्हातारीने काय केलं, शेजारी एक कोंबडा पडलेला होता. तो कोंबडा उचलला, म्हाताऱ्याच्या आमच्या आजोबाच्या हातात ठेवला आणि म्हणले हे कोंबडा एक आणि ह्याचं काय येते ते तुला घे आणि म्हैशीचं मला आणून दे. आजोबा चालायला सुरुवात केली. मधल्या रस्त्यानं सांगलवाडी ते सांगली जायचं होतं. डोक्यात एकच विचार, म्हातारीला कसं फसवावं, काय करावं, ही म्हशीचं पैसे आपण कसं घ्यावं, कसं घ्यावं, कसं घ्यावं, कसं घ्यावं. आणि जाऊन बाजारात म्हैशीच्या पोचला. म्हैस विकायला उभं राहिला. एकदम डोक्यात आयडिया आली. कोंबडा घेतला, म्हशीवरती बांधला. लोक आली. म्हटला म्हस कितीला रे? म्हटला 200 रुपये. लोक म्हणाली येणारच काय, 200ला म्हैस? म्हटला होय. मग दे की. त्याच्यावरचा कोंबडा घेतला तरच म्हस मिळणार नाही. कोंबडा कितीला? 12,000 लागतात म्हटला. 200ला म्हस विकून आलं. म्हातारीला म्हणला ही म्हशीचं पैसे आणि 12,000ला कोंबडा ऐकला. कधी कधी आणि अशा म्हाताऱ्याचं रक्त माझ्या अंगात आहे. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला वाटत असलं डॉक्टराला हे काय अजिबात सोडणार नाही, कोणाला अजिबात सोडणार नाही. मी तुम्हाला सांगतो ना, मी नेहमी सांगतो नाटक करा ना, आयुष्यामध्ये नाटक करा. नाटक करा करा करा. ते नाटक कधी सत्यात उतरतं सांगता येत नाही. लक्षात घ्या, नाटक करत राहा. हसता येत नाही ना, पहिल्यांदा नाटक करा. आता उद्या सकाळी गेल्या सासू पुढे गॅस करायचं, आत्या ती बेशुद्धच पडली पाहिजे. इकडे म्हणली पाहिजे, इकडे कुठं घेऊन गेलता तिला, घेऊन कुठं गेलता, 17 वर्षात हे का केलं नाही म्हणणार. नाटक करा काय. मग आता हसायला विनाकारण हसायला काय पैसे जातात का आपल्याला? आधी सासू पुढे आत्या, आत्यानं साठवल्याला 1,500 काढून देत नाही मला लागेल. त्यामुळे नाटक करा. असं झालं असं झालं. एका जोडप्याचं लग्न झालं. एका जोडप्याचं लग्न झालं, मस्त लग्न झालं. आणि बाप काय म्हणाला पोराला, इकडे रे म्हणाला बाळा, इकडे. अरे माझं ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला, माझं लग्न झालं त्यावेळेला तुझ्या आईचा हात धरायला मला 2 महिने लागले, कारण आपलं एकत्र कुटुंब होतं. आईकडे बघायला मला 15 दिवस लागले म्हणला. आणि तुझ्या बाबतीत असं होता म्हणे, तुझं लग्न झालेलं आहे, 5 दिवस संपलेले, तुझ्या घातलेल्या. आता तू काय करायचं? तर तू काय करायचं, मळ्यामध्ये आपला फार्म हाऊस आहे, मी फार्म हाऊस सजवलेला आहे आणि 1 महिना तिकडेच राहायचं. तिथे कोणी येणार नाही, तू आणि तुझी बायको, बस दोघंच. सुनला कळलं हे सासरा आहे का हाय कोण.
असला सासरा जर भारतातल्या प्रत्येक पोरगीला मिळाला तर कल्याण. सुनाचं डोळं भरलंच, मामंजी 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 अशीच करायला लागली दिवसभर. सासरा पुढे की मामंजी मामंजी. काय करायचं कळना. पोराला पण झटका बसला. बाप असताच काय म्हणतोय, सकाळ सकाळी जोडपं उठलं आणि मळ्याकडे पळालं. कोणच नाही तिथं. 4 शेळ्या होत्या, 2 बैल होती, 2 म्हैशी होत्या, कोंबड्या होत्या आणि ही दोघच. तर दोघे एकमेकाकडे बघायचे अशी. जसं काय या भूतलावरती आता 2च मानव आहेत, एक तू आणि एक मी. असं दोघे एकमेकांकडे बघायचे. दिवस चालला, 6 वाजले आणि 6 वाजताना सहज पोरगीचं लक्ष रस्त्याकडे गेलं तर पोराचा मामा तारा 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 चालत येत होता. पोरगीला कळना. मामूंजी तर म्हणाले होते कोणच येणार नाही आणि हा कसा काय यायला लागलाय. तर मामा पळत पळत आला. पोरगीचा चेहरा पडला. पोरगी पळत गेली. नवऱ्याला म्हणाली, अहो तुमचा मामा यायला लागलाय. कशाला मध्येच यायला लागलाय. लहानपणापासून असा आहे म्हणला. नाव ऐकायचे नको तिथं येत नाही म्हणला. आईचा भावाई फुस करून येते. नको तिथं येत नाही म्हणाला. आणि आता पण आलाच बघ. बरं येऊ दे म्हणाला. तू पोहे कर, त्याला 4-5 प्लेट पोहे खायला घालूया आणि त्याला देऊया पिटडून. तोपर्यंत जरा कणसं घेऊन येतो. कणसाची पिशवी त्याच्या हातात ठेवायची. मामा आलं. 5-6 प्लेट पोहे आणले. पोरग पळत आलं. पोरग म्हटलं, मामा ही घ्या कणसाची पिशवी आणि या या म्हटल्यावर मामा म्हणतोय या आज तुमचा संसार कसा चाललाय बघा आणि उद्या जाणार. पोराचा चेहरा पडला, पोरगीचा चेहरा पडला. काय करायचं कळना. पोरानं आपली वैरण उचलली. समोर एक बैल होता. बैलाला टाकायला गेला. बैलानं जे शिंग मारलं पोराच्या पोटामध्ये घुसलं. पोरग लागलं ओरडायला. पोरग खाली पडलं, लोळायला लागलं. तसं आतून पोरगी आली. मेलो म्हटली. माझा धनी अजून हळद उतरलेली नव्हती. पोरगीनं जाऊन त्या पोराला मिठी मारली. मामानं हे सगळं बघितलं. मामाला वाटलं आपल्यामुळे झालं. मामा तिथनं पळून गेला. जसा मामा पळून गेला तसं पोरग उठलं. बायकोकडे बघून म्हटलं, मेरी जान मेरी डार्लिंग. कसं बैलानं मारल्याची ऍक्टिंग केली. तशी पोरगीनं गालाचं 2 मुख घेतलं आणि म्हणली, अरे माझ्या शिवण्या, अरे माझ्या पिल्ल्या, मी पण कशी बोंबलायची ऍक्टिंग केली. तेवढ्या झाडाच्या मागणं मामा आला आणि म्हणाला, मी पण कशी बोंबलायची ऍक्टिंग केली. आयुष्य खूप सुंदर आहे, लक्षात घ्या. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. फक्त आपण जगत नाही. करा ना ऍक्टिंग, करा ना. जाणून बुजून करा. उद्यापासून सुरू करा. या क्षणापासून तर इथं सुरूच करा. आता हे समोर आले कसं करायचं. असं याला करायचं. कधी लग्नाच्या वेळेला हात लावला चिरा प्रेमानं तेवढाच. ते आता नुसतं आलं दवाखान्यात नाही काय काय ते ते चागे ते आले ठोक्याचे आले त्याशिवाय याचा विषय नाही. इकडं आले तरी सटलं तर हितनं पण चाललेलं आहे. आता मला फोन करायला काय, मला हे करू नका. कोणाचा जर फोन वाजला माझ्या व्याख्यानच्या मध्ये, माझ्या एवढा वाईट माणूस नाही. 11,001 घेणार दान म्हणून तुमच्याकडे. फोन जर वाजू दे नुसता लई शायनी मारतायचा. जागा जरा जागा. आता उड्या मारतच घरला जायचं. असं अरे जागा ना. असं शरीर कशाला दिलं हे देवानं? ह्याच्यासाठी दिलंय काय? चहा खालते उड्या मारत. आता हे सगळे जण रंगलं पाहिजे. कसं काय राव, कुठे घेऊन आलाय ठोकळ्या डॉक्टर आहे ना, कुठे घेऊन आलाय ना? कुणाचं काही तेराव आहे काय? खरं सांगा, कुठे घेऊन आलाय? पिकनिकला ना. ते बघा कसं बसलंय. मला वाटायला लागलंय विलगीकरण कक्षात बसवलंय. कसं आलंय बघा. कोणी काय घातलंय, ती थंडी वाजायला ती पोरग धरून बसलंय. कुठं जायचं नाही तुला सांगते. जंगल आहे, साप येतोय, फुस 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 करतोय.
तुझ्या पोराला बघून साप मारायचा. कशाला काळजी करतेस तू कशाला काळजी करतेस? त्याचं आहे ते सापापेक्षा डेंजर आहे तिकडे नागोबा त्याचं ते आहे ते कशाला घेतोय? तर सारखं ह्याला एन्जॉय करायचं सोडलं त्या पोराला. पाण्यात उडी मारू नको बा, पवायचं नाही बा. ती पोरग म्हणते मला मम्मी कशाला घेऊन आल्या? जरा सोडा त्याला. आता तर खुर्ची धरून बघा तिकडे जायचं नाही तिकडे जायचं. कशासाठी? एक फक्त या ताईसाठी जरा टाळी वाजवा जोरात. या ताईसाठी जोरात कडकडून टाळी झाली पाहिजे. का झाली पाहिजे? कोणाला कळतंय बघूया. का झाली पाहिजे? फरजाना का झाली पाहिजे? या 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 माऊलीसाठी टाळी का झाली पाहिजे? मग ही माऊली सांग मला तू. तिला आले तुले करतोय म्हणजे तुम्हाला नंतर सांगतो. आता या दोघीच्यासाठी टाळी झाली पाहिजे. कडकडून जोरात. तुम्ही मला म्हणाला तुम्ही तर पुष्कळ पाहती आहे. कशासाठी झाली पाहिजे टाळी? तेव्हा ती काय म्हणते गजरा कशा आल्या दोघी बघा. आल्या तर मगाशी खालूनच त्या अशा नवऱ्याला काय दोघींचं नखरं पाहत होतो. मला एवढा आनंद झाला म्हणलं वा काहीतरी आपल्या व्याख्यानाचा फरक होतोय. काय दोघी म्हणजे चहा काय घेत्या धुर करून काय काय किती अन्याय चाललाय दोघींचा. तुम्हाला काय झालं? अरे का मारताय गजरा आणायला? नको तिकडे काढले जाते काय रे? एक फर्स्ट क्लास गजरा. एक गजरा किती रुपये घेतले? तेव्हा 10 म्हणतोय बघा. म्हणजे ती पण स्वयंपाकल्यालाच गजरा देणार म्हणणार नाही 50-25 जरा चांगला ताजा आणावा. मी काय म्हणतोय एक 50 रुपयाचा गजरा. यस यस गजरा दिलाय ना तुम्ही? मग या टाळी झाली पाहिजे तिकडं. यस कोण आहे? यस 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 कोण आहे? कोण आहे? ताई अरे गजरा कुठं आहे? एक खोटं बोलतात. गजरा यस यस दिल दिलाय. दिल दिला आहे. तुम्ही आता बघा तुमचं चेहरा कसं झालं. आता खरं तुम्ही वाटायला लागला नाही तर नुसती फेरन लवणीचा थपला मारून त्याच्यावर पाऊस पाडत स्वतःसाठी आणि ते पण जाऊन घ्यायला त्याच्यात आहे. भाई कशी दिसतो कशाला सांगताय? त्यानं जर खरं सांगितलं तर त्याला कुत्र्यागत मारशीला. उगाच मी म्हणूनच बोलू शकतो. देवा 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 महिन्यातून एखादा दिवस अचानक हो ती बिचारी दवाखान्यात एवढं सगळं पेशंट करून आणि 7, 7:30, 8लाच घरी पळत जाते. का? माझ्या हातचं खातंय. इडी आहेस. बाहेर 4-4 रोट्या हाणतंय आणि घरात उगाच तुला खुश कराय. तुझ्याशिवाय मला भूकच माझी ना. लई गेलाय उगाच सुटलं का कुठलं पाठ? कुठला पाठ कुठं गेलाय बघ. देवानं पोट दिलं तर पोट्या करून ठेवलाय. त्याच्या नादाला लागलो बघ एवढं. तुम्ही काय करायचं? एक गजरा फक्त ₹30. कसा आनंद घ्यायचा बघा. आनंद कसा घ्यायचा? जगाच्या कुठल्याही डिक्शनरी मध्ये आणि कुठल्याही बाजारामध्ये आनंद कधीच सरळ सरळ विकत मिळत नाही. आनंद हा तयार करावा लागतो. लक्षात घ्या. एक ₹30चा गजरा घ्यायचा आहे आणि ज्यावेळेला बायको मस्त अशी आणि महत्वाचं त्यानं गजरा आणला बोंबलत बाहेर जायचं. त्या बापाच्या मला पप्पा काय आणलं? पप्पा काय आणलं? कसं आणलं? तुमच्यामुळे झालंय वाटोळ. तिथं दवाखान्यात पेशंट घरात तुम्ही. जरा माफ करा. जरा वास्तववादी वागताय मी. मला खोटं बोलता येत नाही. लय दुष्परिणाम होतात. ऐका तो एक गजरा ती घरात अशी स्वयंपाक करत असते आणि तुम्ही काय करायचं? मस्त ते टेटेस्कोप वगैरे सगळं बाजूला ठेवायचं. सगळं गाडीत जाळायचं. गाडीतनं बाहेर उतरलं 4 चाकीतनं की ती गजरा घेऊन असला. यस
तुला गजरा आणलाय ते म्हणाल आपल्या कुत्र्याला घाल. आणि त्याच्याजवळ तासभर बसून मला आधी गाजरा. अरे गाजरामध्ये कसा चेहरा आहे असं पाहिजे. चेहरा कसा आता खुल्लं मला सगळं. अरे काळा गोरा याच्यावरती सौंदर्य नसतं. सौंदर्य आतमध्ये असतं आतमध्ये. मग तो गाजरा घेऊन जाईल तिच्या मागे मस्त असं उभं राहायचं. माझ्याकडे शिकून घ्या. सगळ्यांना शिकवणार आहे डार्लिंग. तुम्ही तर शिकलंच पाहिजे. यस तुम्हाला गरजेचं आहे. यस. आणि मग ते असं करतंय जसं त्याला वाटतंय आजच माझं लग्न झालेलं आहे. म्हणजे आनंदात आहे. असंच पाहिजे माणसानं. एकदम अशी उडी मारायची ये आणि गजरा असा काढायचा. असा काढला की तिनं असं मागं बघितलं. किती नाही आहार म्हणली पाहिजे. ती म्हणाली पाहिजे आज येता येताच घेऊन आलाय का काय. आज कार्यक्रम गाडीतच आवडलेला दिसतोय. आता हे आपणच आहे सगळं म्हणून जरा पर्सनल बोलतोय. बाकी काय तर तिला म्हणायचं नाही का येडी आहेस काय. तिला म्हणायचं येडी आहेस काय ग. त्याच्यामुळे नाही त्या वसंत अंकाराचं व्याख्यान ऐकून आलं आणि बस हा गजरा आणला. या तुम्ही पण गजरा बघून हावऱ्यागत करायचं. आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर संशय घ्यायचा नाही. संशयानं अर्ध गेलं. अर्ध पेशंट त्याचं तू संशय घेते म्हणून गेल्यात नाही. सारखं कसं कोणाला आणला होता गजरा. खरं सांगा कोणाला आणला होता. आजपर्यंत आणला नव्हता मला आताच कसा आणला. दुसऱ्याला आणला होता मी बघितला म्हणून मला देत आहे काय. तुझ्याशिवाय त्याला कोण विचारत या. त्याला उगाच वाटतंय आपलं बाहेर नाही वाटाय. कोण काळं कुठं त्याला विचारत नाही. उगाच तू आहेस म्हणून ते कसं तर जगलंय. तेवढा संशय पण केलाच नाही त्याची आदर रोग बरं होत्या बघ. तू कसं करायचं. गजऱ्याकडे बघायचं. बघून घ्या शिकून घ्या. आई स्वतः सांगतोय माझं ऐका तुम्ही शिकून घ्या. तुम्ही काय करायचं. तो गजरा बघायचा. गजरा बघून असं करायचं. लाज आहे काय मारताय. किती वर्ष झाली लाजू. लाजणं तुमच्यात गेले निघून आता नुसतं असं धाबा धाबा. पोरगं दिसलं नाश्ता केलास का. मला नाश्ता केलास का. नवरा तर म्हणतोय नाश्ता नको मी दवाखान्यात खातो काय करा. नो नाश्ता. माणसांच्या रडून डोळ्यातनं पाणी येतं. तायानं तुमच्या हसून डोळ्यातनं पाणी आलंय म्हणजे किती आत साठलंय बघा आनंद. अरे जरा मोकळवा नाही तर खरोखर मरशीला बरं का. तर ती तुम्ही जे धाबाक धाबाक त्या पेशंट समोर पण तसं झालं या. काय झालं काल येते ना बाक्षला आजकाल परत काय काय झालं काय ते म्हणते काय नाही झालं. उगाच तुम्हाला बघायला आलं होतं. तुम्हाला सांगून काय उपयोग. असं झालं ते. तुम्ही मस्त असणार लाजा ना जरा काय. किती सुंदर हा विषय तुमच्याकडे येतो तुम्हाला. कारण ह्यानी लाजल्यावर तुम्ही काय करायचं ते सांगायचंय मला. अर्धनटेश्वर नर नारी. तिनं लाजल्यावर रिस्पॉन्स तुम्ही दिला पाहिजे. नाही तिनं असं केलं तू असं जर बघायला तर म्हणाल डोक्याचं फिरवा नक्की आहे ना. बघा डोक्याला हात लावा. आहे का. अरे त्याचा वापर करा. किती सुंदर आहे रे आयुष्य. कधी तर असं अरे असं केस फिरवला आणि त्याच्या नाकात 2 केस गेलं ते उलटच पडलं पाहिजे. असं लाजा. किती दिवस जगणार आहे. डॉक्टर 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 नको. त्यातनं बाहेर या. बाहेर या आणि हे बघा खूप आनंद आहे. खूप आनंद आहे. मी सांगतो ना तुम्हाला कसं कॅच करायचं. असं त्याला करायचं तुमच्या हाताने. एवढं फक्त करा. 8 दिवस जेवण नाही बोलू. त्याला कळत नाही. ते 2 वेळा हात लावून बघणार माझंच आहे का काय बदललंय का. एवढा आयुष्यामध्ये आनंद आहे. कसा आनंद असतो मी तुम्हाला सांगतो.
पोराच्या मनस्थिती कशी असते, कमवायची तर काय अक्कल नसते, पण नुसता साखरपुडा होणार आहे. येस. आणि बाप कसा म्हणत असतो, एकदा ह्याचं जुळवून देतो. त्याच्या साखरपुड्या दिवशी ते पोरगं कसं जातं, पॅन्ट एकाची मागून आणलेली असते, मोबाईल कुठल्या तर मित्राचा घेतलेला असतो शायनिंगला, बेल्ट तिसऱ्याचा असतो, आणि जाऊन असं साखरपुड्याला असं बसतं. बाप इकडे बसलेला आहे, आई इकडे बसलेली आहे. नीट आहे का, उत्साह कसा कमी होतो आणि तो आपण कसा पकडायचा, अगदी उदाहरणातून वास्तवतेतून मी तुम्हाला सांगतोय कसा पकडायचा. कारण काही कुठेही गेलेलं नाही, आपण त्यापासून लांब गेलोय. काहीच कुठं गेलेलं नाही, जिथं जे होतं तिथं ते आहे, आपण हरवलोय. तर आपण पुन्हा कसं यायचंय, कम बॅक कसा करायचंय बघा, कम बॅक कसा करायचंय. तर ते पोरगं असं बसलेलं असतं, त्याची आई इकडं, त्याचा बाबा इकडं, आणि ती समोर पोरगी साखरपुडावाली, ती अशी साडी नेसून, तिला आईने सांगितलेलं असतं साखरपुडा नीट करून बघायचं नाही. आणि मग पोरगी कशी, आईनं तिला साडी वगैरे अशी नेसवलेली असते, साडी, आणि तिनं कधी साडी कधी त्या दिवशी घातलेली असते, असा बोचका आलेला असतो, ती बोचका घेऊन आपली ती पाटावर अशी बसलेली असते, असा पदर असते, मध्ये फक्त एक अशी पट असते, आणि त्यातून ती अशी बघत असते. आणि त्या पोराला काय वाटतं, काय आपली होणारी बायको हरणीसारखी आहे राव, त्याला काय माहित आत हरणा बसलाय. अशी परिस्थिती असते. साखरपुडा झाल्यावर ते पोरगं म्हणजे नुसतं असं रात्रीचं घराकडे जाताना हे पोरं याला बसलेले असतात, तुडवत जातं, काय त्याला सुचत नाही. फक्त ती आणि मी संध्याकाळी 6 वाजले की लगेच मोबाईल काढतं आणि मोबाईल वरून लगेच असं तिला हॅलो, तर ती येणं तिकडे वाटच बघत बसलेली असते. तर ती फोनवर असते, तेवढ्यात तिची आई मागणं लागली, त्या बोल की त्याच्या बाला काढायची होईल असलेली तो. मग ते तिकडून म्हणतोय हॅलो, जेवलीस. कधी नालायकानं आईला विचारलेलं नसतं, कधी बापाला विचारलेलं नसते, पण अजून हिचं नाक कुठं आहे नीट माहित नाही, तरी तिला कसं म्हणतोय जेवलीस. हो बाळा, ती नको, ती काय म्हणते, तुम्हाला सोडून जेवायचं होईल. तुम्ही जेवा आणि मिस कॉल द्या, मग मी जेवते. लग्न झालं की 5व्या दिवशी ही जोडपं देवाला जाताना बघायचं. हिरो होंडा गाडी, देवाला जाताना पुढे हिरो बसलेला असते, माग अशी खंडा बसलेली असते. खंडाने कशी बसत्या, अशी किंवा हात इकडून असा. ती जर सड पातळ असलं तर बरं, त्याला असलं तर तिचा काय हात जात नाही. शेड्या म्हणतायत लाथा घ्या, तर घ्या. अरे ढेरोबा कुठं हात दिला जरा, तिला नुसता देवाला हात दिलाय, हात्या नाही दिला. तुझा ढेरटा केवढा. मग ती अशी ही हानगोटी, आणि ते पुढं बघून चालत नाही, मागं बघत. असं किती प्रेम, किती प्रेम. 2-3 वर्ष एवढं प्रेम चालतं. 4-5 वर्षानं तेच जोडपं बघायचं, त्याच गाडीवर बसलेलं असतं, मध्ये 1 फूट अंतर ठेवून. बाई कशी करत्या, चला गेला मला ठीक आहे, ते मध्ये जाती तुझं तू बसला, मग कशाला बसलाय माझ्या गाडीवर, माझ्या बापाने दिली गाडी, तुमची आहे काय, मला चालवा येत नाही म्हणून. रस्त्यानं बघायचं या जोडप्यांची भांडणं. बाईकवर एका बसलेले असतात, पुढच्याने हेल्मेट घातलेलं असते, आणि मागची ती नुसती अशी भांडत असतात त्याच्यावर. तुला असं दाखवत आणि अशी बसलेली असत्या, आणि असंच तुला तसंच करते बघ असतं. आणि त्यांना आपलं हेल्मेट घातलेलं असतं, गोपा बोल, ते काय ऐकत नाही, नुसतं मान हलवत असतं गाडी. आणि ती मागणं म्हणजे पिट्टा पाडत्या, रिस्पॉन्स दिला गॅस करत्या. कळतं का नाही तुला, कळतंय का नाही तुला. तर तेवढं त्याने सवय करून घेतलेली असतात. मागणं टोचवलं की होय म्हणायचं. सांगलीमध्ये त्या पन्हाळ्यापर्यंत जाईपर्यंत 200 वेळ वाढत्या. एकदा असं जोडपं चाललं होतं, मध्ये आला स्पीड ब्रेकर. बरं कसला स्पीड ब्रेकर आला, ती एक वाला नव्हतं, ती 4-5 असतात बघा, गुदू 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 गुदू. तसला स्पीड ब्रेकर आला
मी याला म्हणलं खाली उतरून त्या ताईला धर, मी त्याला घेऊन येतो आणि त्याच्या माग माझी गाडी लावली तर ती माझ्याकडे बघायचं जोरात पळवायचं. ह्याला म्हणलं ह्याच्या शेवटी म्हणलं हे येड्या हो तसं त्यानं माग बघितलं, मला म्हणतोय कुठं आहे? अरे म्हणलं 1.5 किलोमीटर मागा म्हणलं आता कसा जाऊ? बरं म्हणलं ते यायला बरं झालं म्हणलं साहेब तुम्ही आला नाही तर मी पणालाच गाठला होता म्हणला. काय भरसाटल्यासारखं झालंय, भरसाटल्यासारखं. लोकांच्यातलं ओढ असते ना, ओढ ती संपली संपली. आता फक्त नाटक टिकवायचं. तुम्हीच बघा कसं म्हणताय कधी कधी असं बघताय त्याच्याकडे आणि मनात म्हणताय कोणावर केलं तर लग्न काय झालंय, लग्नात कसं होत आता कसं झालंय. तर तुमच्याकडे काय पर्याय नाही. 2 गोळ्या झोपाच्या खाऊन जोडत आहे आपल्या बोंबा बोंब. एका लग्नातच दुसऱ्या दिवशी लग्न झालं, दुसऱ्या दिवशी सकाळी भांडण लागली. मी म्हटलं काय झालं? म्हटलं ही माझी बायकोच नव्हती. म्हटलं अरे मी होतो म्हणलं तांदळाला, तुझीच बायको आहे म्हटलं. फोटोच वेगळी होती, काल वेगळी दिसत होती ना आज काय काळ काळ दिसायला लागलं. मी म्हणलं ती मेकअप वाल्याला जाऊन विचारलं. माणसाचं काय कळलं आतलं काय झालं माहितीये का? ओढ संपली, ओढ संपली, ओढ संपली. आणि म्हणून ओढ संपली तर आता ही ओढ कशी आणायची माहितीये का? तुम्हाला मी सांगू का? एका क्षणामध्ये सांगतो. फक्त क्षण, वर्तमानाचा क्षण जगायचा, आत्ताचा क्षण जगायचा, आत्ताचा श्वास जगायचा. फक्त एवढं करून बघा. आत्ताचा क्षण जर जगला, कारण भगवंत सांगतो वर्तमान फक्त तुला लिहायचं आहे. भूतकाळ मी लिहितो, भविष्यकाळ मी लिहितो, तुला वर्तमान काळ लिहायचा आहे. आणि जर वर्तमान काळ तू आनंदी लिहिलास तर भूतकाळ सुद्धा आनंदीच असणार, वर्तमान काळ सुद्धा आनंदीच असणार. कारण का? 3 चॅप्टर भगवंताने आपल्याला दिलं, 3 परीक्षेला बसवलं. त्यातले 2 पेपर भगवंताने अगोदरच लिहिलेले आहेत. फक्त 1 पेपर आपल्याला लिहायचा आहे. लक्षात घ्या कोणता? जन्माचा पेपर त्याने लिहिलेला आहे. तुम्ही कुठे जन्म घ्यायचा, कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा, कोणत्या घराण्यात जन्म घ्यायचा हे तुमच्या हातामध्ये नव्हतं. त्यांनी लिहिलेला आहे तो पेपर. मरणार कशा पद्धतीने तुमचं मरण असेल हाही पेपर त्याने लिहिलेला आहे. लक्षात घ्या. पुढच्या जन्मी जर तुम्हाला तुमचे हे दोन्ही पेपर भगवंताने सुंदर आणि चांगले लिहावेसे वाटत असतील तर तुमच्या हातात जो जगण्याचा पेपर आहे ना तो मस्त आनंदी तुम्ही लिहिला पाहिजे. लक्षात घ्या. तुझ्या हातामध्ये जन्म नाही, तुझ्या हातामध्ये मृत्यू नाही, तर तुझ्या हातामध्ये काय आहे? बस या जन्माच्या मृत्यूच्या मधलं जे जगणं आहे ना ते जगणं माझ्या हातामध्ये आणि ते मला जगता आलं पाहिजे. यालाच म्हणतात आनंदी जीवन. लक्षात घ्या. स्नेहाबरोबर जगायचं वातावरण कुठं जगत होता? एक मिनिट उभं राहा ताई. परत असली संधी नाही ते उद्या सकाळी ढकलून देणार आहे तुम्हाला माहित आहे. या इकडे यस प्लीज कम हियर. यस 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 सर प्लीज. एकदम कडकडून मिठी पाहिजे. यस यस. हे बाहेर येणं गरजेचं आहे तुम्हाला. यस हे प्रेम बाहेर येणं गरजेचं आहे. कारण का मी तुम्हाला सगळ्यांनी व्यक्त व्हा, करेक्ट, व्यक्त व्हा, मुक्त व्हा. तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित त्यांनी थोडीशी ड्रिंक घेतलेली आहे. ऐका ना, ऐका मी सांगतो म्हणून बोलतायत किंवा काय. नाही 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 नाही. यस मी म्हणतोय सगळ्यांनी तुम्ही तुमच्या लाईफ बद्दल यस खूप छान. करेक्ट. Yes, you have to love. You have to love her. आणि सगळ्यांनी पण कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. आणि प्रत्येक ही मिठी आहे ना साहेब, मी सांगतो ना प्रत्येक कार्यक्रमामध्ये. यस
येस थांब तो थांब की मध्ये आम्हालाच काय कळलं तुझं काय चाललंय तिथं माझं मला कळलं झालंय कसं मिटवायचं आणि तू मध्ये काय फसव ते गेलं तिकडे मिठी मारायला लागलं ऐका कमी असं तुम्हाला विषय सांगू का आपण काय सांगतोय आणि हेच आजपर्यंत महाराष्ट्रातल्या लाखो युवकांना लाखो मुलांना सांगण्याचा प्रयत्न करतोय आपल्या आयुष्यातून काय निघून गेले तर एक प्रेमानं भरलेली ती मिठी निघून गेली मला मारा पहिला मिठी मला मारा पहिला काय यस माझी बायको आहे बरे बाबा एक मिठी ताई मार घेतो तुला हाताला काय झालं तुझ्या मार मिठी तिकडा यस यस याच्यासाठी तुम्हाला आता माझ्या कार्याला 11,000 द्यायला लागतात माझ्यामुळे मिठी मारले म्हणजे असं म्हणलं पुढचा पण उठायचा नाही हो एका मिठीचा 11,000 मार मारलेले बरे म्हणणार घरात 50 मारले त्याचा 11,000 आपण त्यात माझ्या मैत्रिणीनं मला दाब दिलाय सराच्याकडून 5 पैसे घ्यायचं नाही तो काय सांगायचं कुणाचं काय ते आलं का लक्षात पण आता 11,000 एक जाताना तुमच्याकडे नाही बाबा लक्षात ठेव 11 घे 21 काही येऊ नको तू तर नुसते फसू मगाशी काय करतो तुझं तुझं छळलंयस मला छळलंयस तू बाई मम्मी पप्पा म्हणतात बरं झालं आज ह्याच्या मागे लागल्या उगाच 20 वर्ष या क्षेत्रात टिकलो ना ही असली सांभाळली म्हणून टिकलो तुमच्याकडे 2च असत्यात कसं करताय तुम्ही वैतागून गेलाय सा 2च आहेत घरात पण कसं वैतागून गेलंय माझं मला माहित आहे देवा पांडुरंगा अरे तुम्ही जगा रे जगा एका सलाईनं तासभर तर तरीच वाटतं पण एकदा मनापासून हसला की 1 महिना ताकद जात नाही लक्षात 1 महिन्याचं टॉनिक एकदा मनापासून हसला ना 1 महिना तुम्ही तसं करतच नाही सुंदर आयुष्य आहे कधी उठा आणि मोदळा देव एवढा घडवलाय ना कशाला वाढवलाय त्याला तर असं फिरवायला असं एवढं चांगलं जंगल आहे लॉन आहे काही तर आलंय तर तिकडे जाऊ नको साप आहे तिकडे जाऊ नको तिकडे महाराज येईल तिकडे महाराज सोडलंय आईला जंगलात जावा पळा मारा तिकडे बघा सकाळी जावा नको बाय अरे शरीर आहे ना अरे शरीराबरोबर या शरीराबरोबर खेळायला शिकायचं येस गोल कधी फिरलाय बघून शाळेत असताना कधी फिरलेलं आता गोल फिरलं की पडत असं करत नवरं 4 दिसायला लागलं माझा कुठला काय मी मागच्या वेळेला पण उदाहरण देतो उभे राहा की त्याला आता उभे राहा खुर्चीवर बघा कशी हात किती सुंदर आहे बघा दोन्ही हात कसं आहे एक सारखं आहे पोट बघा छाती बघा पाय बघा किती सुंदर आहे नाक बघा किती ऍक्युरेट देवानं काय अन्याय केलाय का आता तुमच्याकडे बघा नाही बघा की तुमच्याकडे कुठला पाठ कुठं वाढवून ठेवलायचा हा देवानं काय तुम्हाला असं दिलं तसंच दिलेलं ना अरे जगा ना तुम्ही तरी अजून काय हसती मगाच्या आलेल्या मला ती काय म्हणते माहिती का खाली ते वेटर मामा तुमचे भाऊ आले काय माझे भाऊ मग मी म्हणलं कोण तर ती गेलं आणि तुम्ही तिथून असं चालत होता तर तुमची पण एंट्री कशी तर ते मला काय म्हणतोय फक्त एकच फरक आहे तुमच्या 2 मिशा वर आहेत त्यांची खाली आहे असला माणूस कोण आहे म्हणलं बघतोय तर हे तर माझा सारथी त्याला म्हणते भावच आहेत आमचे थोरले भाव आहेत आणि त्याला सांगितलंय त्याच्या पुढे जाऊ नको म्हणले लय डेंजर आहे ते तेव्हापासून ते वेटर यांना वगैरे लांब जायचं असं का आणि आम्ही दोघं हसत
हसत होतो. कारण का? भगवंताने सांगितलंय, स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय, भगवंतांनी सांगितलंय. काय सांगितलंय? भगवंतांनी सांगितलंय, प्रार्थनेच्या पुढे जाऊन या जगात सर्वश्रेष्ठ काय असेल ना, तर ते स्वतःसाठी हसणं. प्रत्येक हसणं. आणि आयुष्यात प्रत्येक मोडवरती मी हसवायला असेल का? असेल का? तुम्हाला प्रत्येकाला वसंत हंकारे म्हणायचं. कसं म्हणायचं? तुम्ही म्हणाल सकाळी उठल्यापासून बाबा संध्याकाळी जवळजवळ 12 तास मला दवाखान्यामध्ये जावे लागतात. दवाखान्यातून आल्यानंतर मला घरी द्यावं लागतं. म्हणजे 24 तास जवळ मला सेवाच करावी लागते. हे नशीबवान आहेस. 24 तास तुला सेवेमध्येच भगवंताने ठेवलं. नशीबवान आहेस. कारण का? खरा आनंद कुठं असतो माहितीये का? सेवेमध्येच असतो. कांदा मुळा भाजी अवघी डाळी माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. सगळं जग देवालयाला गेलं तर चालेल, तुम्ही जायची गरज नाही. कारण तुम्ही सेवेच्या रूपानं भगवंताची सेवा करत असता. तिथंच खरा आनंद आहे. पण आपण तो आनंद विसरले. चला तो स्टेटेस्कोप आला कानामध्ये की तो आनंद सुरू झाला. यस, एंट्रीज खतरनाक. कितीही पेशंट होते दिवसाचे, 50 होते, 100 होते, 150 होते, शेवटच्या पेशंट पर्यंत सुद्धा काय झालंय? तिला खंड वर बघितलं पाहिजे. ते म्हणला पाहिजे मला जाऊ दे सोडा, मी डॉक्टरकडे आलतो, तुम्ही कोण आहात? कारण त्यांनी आजपर्यंत डॉक्टरचं बुक कसं बघितलंय? झोपा. काय होतंय? इथं दुखतंय का? इथं ते म्हणते सगळं दुखायला लागलंय. माझा नमस्कार आहे ना तुम्हाला. अशा ह्याच्यात पण तुम्ही जर अरे माझा बाप काय सांगायचं माहितीये का? बाबूराव हंकारे. माझा बाप वेटरनरी डॉक्टर होता. आणि माझा बाप मी बघितलेला इयत्ता 2रीत असताना बाबळीचं एक झाड होतं खाली. सगळ्यांनी लक्षात ठेवून मी प्रत्येक ठिकाणी म्हणजे मी MBBS कॉलेजच्या मुलांच्यासाठी जातो, BAMS जातो, सगळीकडे जातो, D.Pharm सगळ्या मुलांच्यासाठी जातो. तिथं हे आवर्जून सांगतो. आणि हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. ते माझ्या डोक्यातून जात नाही. माझा बाप माझ्या डोक्यातून जात नाही. काही केलं तरी जात नाही. तो जबरदस्त माणूस व्यक्तिमत्व होतं. फक्त ते अपघातात ते गेले. माझा बाप बाबळीच्या झाडाला एक बैल बांधला होता. आणि त्या बैलाला कसं बांधलं होतं? बाबळीच्या झाडाला त्याचं असं मुख असं बांधलं होतं जोरात. आणि त्याचे मागचे 2 पाय बांधले होते. त्याच्या मानाला एवढं मोठं असं दुःख झालं. आणि माझ्या बापानं जेव्हा बघितलं तेव्हा बापानं पहिला थाप त्याच्या पाठीवरती टाकली. पाठीवरती थाप टाकत असा हात फिरवला आणि 2 पाय सोडले. जसे 2 पाय सोडले, पहिले 2 पाय झाडले, बैल असा करायला लागला. पुन्हा बाप माझा सरळ पुढे गेला, अगदी मुखाजवळ गेला. आणि त्या मारक्या बैलाचा जो बैल सगळ्यांना मारत होता, त्या मारक्या बैलाचं बांधलेलं तोंड माझ्या बापानं सोडलं. आणि त्या बैलानं अलगद आपली मान माझ्या बापाच्या खांद्यावर ठेवली. जशी मान खांद्यावर ठेवली, 5 मिनिट माझा बाप फक्त त्या बैलाला असा घासत होता. मी बघत होतो. आजही ते बाबळीचं झाड 6-7 वर्षापूर्वीच तोडलं. आणि ते असं हात फिरवत होता. आणि नंतर एक इंजेक्शन घेतलं, फट करून मारलं. असा नुसता बैल थोडासा हल्ला, पुन्हा इंजेक्शन दिलं. आणि 1.5 तास माझा बाप कापून त्या बैलाची घाण काढत होता आणि टाके घालत होता. आणि बैल 1.5 तास शांत बसला होता. माझा बाप वरती आला. मी म्हणालो, तात्या सगळ्यांना मारणार ते बैल तुम्हाला कसं काय गप्प बसलं? तुम्ही डॉक्टर आहे म्हणून भिलं ना? तर माझा बाप म्हणाला, डॉक्टर आहे म्हणून भिला नाही, माझा स्पर्शच त्याला आईसारखा बापासारखा वाटला. 2 मेडिसिन तुम्हाला कमी माहित असली तरी चालतील. ते मी विद्यार्थ्यांना सांगतो. 2 मेडिसिनची नावं कमी माहित असली तरी चालतील, पण डॉक्टरचा अर्थ पहिल्यांदा आहे. आल्या चेहऱ्यावरती तुमच्या हास्य, आल्या चेहऱ्यावरती हास्य पाहिजे. त्यानंतर आधार पाहिजे, त्यानंतर विश्वास पाहिजे, त्यानंतर स्पर्श पाहिजे. आणि शेवटचा आहे तो उपचार आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही स्पर्श कराल ना एखाद्या कोणाला तरी, यस डोकं दुखतंय,
डॉक्टरचा हात डोक्याला लागला की साला आयुष्यभर त्या मरीजला वाटलं पाहिजे बस अर्ध दुखणं तर इथंच गेलं. नंतर तुम्ही खडी साखर जरी दिलात ना पाण्यातून तुम्ही जागली तर ते ठणठणीतच येणार. येस यासारखा आनंद नाही पण आपण पहिला पेशंट सकाळचा पहिला पेशंट काय 7वा पेशंट काय शेवटचा पेशंट काय झालं आणखीच ना मग घराकडे असे येते की ह्याला PS पाटलांच्याकडे नेऊन सगळ्यांना लावावं काय आनंद गेला ना भाई. कस्तुरी कुंडली बसे मृग ढूंढे बनवा ही ऐसे घटी घटी नाम है दुनिया देखे नाही कुठं आनंद शोधताय बाबांनो तुमच्या जवळ आहे मस्त आहे. आणि त्यासाठी काय करायचं आहे आयुष्यातले 2 शब्द आता खेचून आणायचे परत. मी सांगतो म्हणून आहे. पहिला शब्द आनंद कोणता नाहीतर नुसतं हसून येत न जायचं नाही. ए तुला पण सांगतोय तुला बघून तर मला बालपण आठवायला लागलंय. मी लय हुशार हो वर्गात सगळ्यात हुशार म्हणजे आमची वर्षा. कायम मार्क दिला 100 पैकी 91 95. आम्ही किती पण लिहा 52 65. काय चिटकोळ करत होतो कोणाच ठाऊक. 10वी पर्यंत या पोरगीने नंबर कधी सोडला नाही. अहो काय शाळेतल्या गमती जमती नंतर येतो तिकडे कारण आमच्या दोघांचं सुरू झालं तर एकच आमचं व्याख्यान संपायचं नाही. पण या पोरगीसाठी एकदा टाळ्या वाजवा. प्रचंड मेहनत आणि जशी होती तशीच आहे बघा. तिला 10वीत एकदा ते शिक्षक दिन असतो तेव्हा विद्यार्थी शाळा चालवायची असत्या ते मुख्याध्यापक झाले. मला तर काहीच येत नव्हतं. ते सोमनाथ डवरी उपमुख्याध्यापक आणि मला काय करायचं म्हणून मला पर्यवेक्षक केलं. ते पर्यवेक्षक म्हणजे काय हेच मला माहित नव्हतं. आणि मी उगाच वही घ्यायचो सगळीकडे पर्यवेक्षक आला रे आला हिनं बोलवलं म्हणजे डोंबारी आहेस काय सगळ्या वर्गा पुढे जाऊन कशाला पण बोलतोय म्हणजे वापस येतात एकदा शिकवायला येत नाही काय मग एकदा हिने बिस्किट केली कार्याला गावाच्या ह्याच्यात बिस्किट केली. हिनं ट्रे बाहेर काढून ठेवला बाहेर न जाऊन येत्या एक पण बिस्किट नव्हतं त्यात. मी आणि सध्याने 4 कसं लागतंय लय भारी केलं हो. सगळी संपली ही गेली रडत गावडे सराकडे. गावडे सर म्हणला वशा कुठं आहे म्हणला हराम खोरा म्हणला आता ही 5 रुपये घे बाहेर छान त्याच्या फोटोला आणायचा म्हणला त्याचा. कधी निघत आहो काय सांगायचं ती सध्या तर आमचं एवढं डेंजर. आणि ढोले सर आम्हाला होते ढोले सर ती काय मी सांगत असते अरे ढोले सर तर तुम्हाला कसं करायचं माहिती का हे हुशार हो हे सुजाता शिंदे लय हुशार आणि मी सध्या तर सरीनाच करायचं ढोले सर. वशा तुझ्यामुळे माझी लय बदनामी चालली सगळ्या शाळेत. मी म्हणे सर काय झालं सर नुसतं नाटक करतोय बोंबलं त्या छोटे मॅडमनं तुला पाठीशी घातलंय उद्या घटक चाचणी आहे आणि जर पेपर कोरा सोडलास तर मी आलाच नालाय का तुला कुत्र्याला तुडवतो पण आहे बघ. मला कळायचं नाही याच्या आईला काय ह्याचं काय त्याच्यात. दुसऱ्या दिवशी पेपर हातात आला की माझ्या डोक्यात एकच हे सगळे अभ्यास करायचे पण माझ्या डोक्यात एक काय पेपर कोरा सोडायचा नाही काय पण होते. 4 तेव्हा कसं असायचं ते दौत असायचं दौत आणि ते असं असायचं त्याच्यातनं शाई घेऊन त्याच्यात घालायची. मी रातभर तेच करायचं. त्याच्यात आई याची वाच की जरा 17 आईला म्हणायचं का बस पेपर भरायचा आहे मला 2 पेन लागत्या ते घेऊन जायचं. मग पेपर हातात आला मी काय करायचं पेपर हातात आला की संस्थेच्या नावाच्या वर पुरी जागा असते. पेपर कोरा सोडायचा नाही त्यांना हरवायचा काय पण करून डोक्यात म्हणजे मला लई चिडीची हिला काय का करून आयुष्यात एकदा हरवायचं ठरवलं तुम्ही अजून हरवलं नाही काय करणार. मग मी काय करायचं संस्थेच्या नावाच्या वर लिहायला सुरुवात करायची.
पाठपोट पेपर लिहायचा. ताई मार्क 20 पैकी पडायची 2. साहेब म्हणणार सारखं माझ्याकडेच येतं. मार्क पडायची 2 आणि 2 मार्क कुठं पडायची? जोड्या लावा. इकडं 5 आणि इकडं 5. मी उगाच असं रेषा आकायचं चुकून जोड्या 2 लागायच्या. तेवढे 2 मार्क माझ्या पदरात. आणि हिला आणि त्या सुजाताला किती मार्क? 18. किती? 18. तरी सर ह्यांना छिडी द्यायचं. म्हणायचं काय उपयोग आहे 18 मार्क पडून? त्या वर्षाचा पेपर बघ. 2 मार्क पडल्या पण पेपर कसा भरला या पट्ट्यानं. तेव्हा मला कळालं मार्काबरोबर आत्मविश्वासाला महत्व आहे. तर आयुष्यात काय नाही, पेपर भरला पाहिजे. आयुष्यभर तेवढंच केलं. आणि एकदा तर ढोले सर आलं. मला म्हटलं वश्या ती सभे आलाय का? मी म्हटलं काय झालं सर? नालाय काय म्हटलं. असं पेपरात लिहिलं या. 2 दिवस झालं माझा ताप काय उतरणा झाला. देसाई डॉक्टरनं इकडं हाणलंय त्यांना 2 हाणल्या. डॉक्टर म्हटलं असलं काय खाऊन आलाय सर तुम्हाला ताप आलाय? देसाई डॉक्टरला जेव्हा मी सांगितलं सध्याने काय पेपरात लिहिलंय ती पण आजारी पडलाय म्हणलं. असलं खतरनाक लिहिलंय. तर सध्यानं काय लिहिलं असेल आजपर्यंत हे भारतभर मी हा किस्सा पोहोचवला. तर तेव्हा वाक्य प्रचाराला आम्हाला रसा तळाला जाणे म्हणजे काय. आता आपल्याला माहित आहे रसा तळाला जाणे म्हणजे उद्ध्वस्त होणे, नष्ट होणे. तर सदान आमच्या लिहितं रसा तळाला जाणे म्हणजे काय. तर सदा लिहितो रसा तळाला जाणे म्हणजे मटणावरती येणे. तुला सांगतो 2018 ला एक व्यक्ती गर्दीतून इस्लामपूरमध्ये एक व्यक्ती शामराव अण्णा तेव्हा होते माझ्या व्याख्यानाला. गर्दीतून अशी रस्ता काढत येत होती. मला कळेना कोण आहे. पळत जवळ माझ्या आली. मला कडकडून मिठी मारली आणि मला म्हटली वसंता हे वश्या ओळखलंस का? मला मी असं बघितलं माझ्या डोळ्यात टच करून पाणी आलं. मी कडकडून मिठी मारली, पाया पडले आणि म्हटलं गावडे सर माझ्या गालाचा मुक्का घेतला. आणि मला गावडे सर कसं म्हणतोय तेव्हा सारखं वाटायचंच ना फरजानाला 85 देत आहे मला 52 देत आहे. आज तुला 100 पैकी 100 मार्क. तुम्ही जगताय का असं? नेहमी नुसतं फळपटलेलं. गुगलवर किती आज उडाले आणि किती आले. तुम्हाला सांगू का? थोडक्यात सांगतो. कारण हे आज तुम्हाला मला मुक्त करायचं आहे म्हणून मी आतला कचरा साफ करायला लागलोय. मी काही विदूषक नाही साहेब. आय एम अ BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यम नालंदा नृत्य कला महाविद्यालय. हे ज्या वेळेला BA MS MBBS MS ला गेले ना त्यावेळेला हा एक वेडा पुरुष वेडा मुलगा ना त्यावेळेला 10वीत घर सोडून बेळगावला पळून गेला. का? आईने विचारलं 3 दिवस घरला आला नाही. जोपर्यंत कलाकार होत नाही जोपर्यंत काहीतरी आयुष्यात करत नाही. त्या काळात नाचणं म्हणजे काय? नाचणं म्हणजे प्रचंड वाईट समजायची. त्या काळात माझी आई म्हणाली करायचंच आहे ना कोणाला विचारत बसू नको जा पळून घर सोडून. मुंबईला गेलो. नालंदा नृत्य कला महाविद्यालयातून 98 ला डिग्री पूर्ण केली. बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स इन भरतनाट्यम. आज तुम्ही मला सांगितलं ना यस सातत्य आणि त्यात का रमायचा आपल्या व्यवसाय की तो प्रचंड आहे. त्या भरतनाट्यम मध्ये ज्यावेळेला शृंगार रस मी करत होतो ना त्यावेळेला खेड्यातून इथून गेलेलो मुलगा. तर शृंगार म्हणजे कसा? ते लाजणं ती मान अशी हलवणं तो शृंगार असा ते हे सगळं असं. आणि सुरुवातीला करताना कणपाई मला म्हणायचं तू एक मुलगी आहेस. डोळे झाक बसतात तू एक मुलगी आहेस. येस त्यावेळेला व्हायचं नाही हो असंच काय पाहिजे. कृष्णकाठचं पाणी पिल्याला हे करायचं कुठलं होतंय. तर मॅडम म्हणायच्या नाही तू तसाच विचार कर. मग मी हॉस्टेलला राहायचो तर मी आरशासमोर बसायचो मी असं करायचं. येस मी मुलगी आहे मी एक स्त्री आहे.
तो शृंगार रस पाहायला पाहिजे, कारण 100 मार्काला नापास झालं की वर्ष गेलं सांगायचं कोणाला. त्यामुळे ते केलेलं बरं. कधी कधी मी साडी घातली आरशासमोर उभा राहिलो, पोरं जाऊन रेक्टरला सांगायची तो आपला पसंत आलाय बघा सांगलीवरून येड्यागत करायला लागला. काल साडीच घातला होता. रेक्टर म्हणायची गप असा त्याचं शिक्षणच नसलं आहे. पोरं म्हणायचे असलं कसलं शिक्षण आहे, कुठल्या तमाशात भरती झालाय काय. पण मी असं करायचं. मग मी बसमध्ये बसायचं असं, आणि बसमध्ये बसलो की मला कनेक्ट पेन आठवायच्या आणि मी असं करायचं एकदम शेजारचं उठून जायचं. आयुष्यात सांगतो असं झालंय, शेजारचं उठून जायचं. एकदा तर बसमध्ये मी असंच करत होतो, समोरचं एक 72-73चा आजोबा उठलं, माझ्या जवळ आलं. नालाय का म्हणला, तुझ्या बापाच्या वयाचा मला खुवायला लागलाय. म्हणलं नाही तसं काय म्हणाच माझ्या. म्हणलं काका माझा पेपर आहे. म्हणलं असला कसा पेपर असतो ना तुझा, कंडक्टर बस थांबवली मध्येच उतरलं नाही मला. मी सांगतोय अरे घेऊन चला परीक्षा आहे रे. काय बाबू पण जगलो राव, एवढा जगलो. 6 महिन्यानंतर मुलींना कळेना आम्ही मुली आहे की हा मुली. एवढं असं लाजणं आलं. मग काय ते हा बागेत गेलेला आहे, ते फुल तोडलेलं आहे, फुलाशी घेऊन आलेला आहे, त्याचा गजरा बनवतोय. मग केस सोडलेले आहेत असे, येस ते केस सोडलेले आहेत, ते केस बांधले, ते मांड्या टाकले, मग ते आरशात बघतोय, मग ते काजळ लावलं, मग तो हार घातला, मग ते लग्न, मग ते लिपस्टिक लावलं, मग तो गजरा सांभाळला, आणि मग ते आपले प्रिय करायच्या शिवाय बघते आणि तो दिसला. अरे मी तसा नाही म्हणशीला रात्री आयटम भारी नाचू दे किती पान, आज आपण उधळायचं त्याच्यावर पैसे. आज एवढे सारे आयटमच आणलाय भारी. बघा माझं कसं असतंय, आज मला स्पेशल रूम मध्ये ठेवलंय साहेबांनी, त्यामुळे आज स्पेशलच दिलं पाहिजे तुम्हाला. हसून मी आला. अरे मी तुम्हाला सांगतो एवढा जगलो ना त्याच्यामध्ये, एवढा जगलो. आई शपथ सांगतो माझं लग्नच होत नव्हतं. कारण वी हॅव टू मास्टर नो. तुम्ही तुमच्या क्षेत्रात मास्टर आहे म्हणजे असं बघितलं पेशंट की तुम्हाला कळतं याला काय झालंय. सगळं त्याला काय झालेलं नाही, तोच पाणी काय झालंय त्याला, काय झालं नाही ना, तुम्हाला कळलं. तसं मी म्हणजे त्याच्या असं झालं मला नंतर ना, मला कंट्रोलच होईल. पण ते शरीरच साथ ना मला. बरं आहे की असंच राहायचं. मॅडम असं करायचं, मॅडम येते. मॅडम म्हणायची वसंता एवढं चांगलं रूप आहे रे, काय तर गोळ करशील. मला ते असं गेलं आतमध्ये. आणि मग सुट्टीला मी यायचो, डिग्रज लागले. आई म्हणायची कुठं बाहेर जाऊ नकोस, माझंच नशीब फुटकं तुला पाठवलं. कसं करतोय आज, काय करतोय, आम्हाला जमत नाही एवढं, तू करतोस बाबा. माझी आई आता आई म्हणलं या अभ्यास आहे जरा ग, बस 5 वर्ष असंच चालणार आहे, यालाच मार्क आहे, पोरुटला ग शिकवणीला. माझी आजी तर म्हणायची आमोशा आली की असं करतोय. काय तर याच्यावर सखे उतरून टाक, बाबू गेला निघून आणि हे कसं काय झालं. मग मी आजीला सांगायचं अगं आजी ह्याची परीक्षा आहे ग. बोंबा बोंब मार्केटला गेलो तर आई मला सांगायची पिशवी घेऊन चाललायस, नीट जायचं नीट यायचं. तर मी घरात निघताना येस मी एक मुलगा आहे. मग आपल्या चौकात जायचो डिग्रजच्या, सगळं माळव बसलेलं. मी एक मुलगा आहे ये. तिथं आजी बसलेली असायची. कोथिंबीर कशी ती म्हणायची 70 पैसे. 70 टमाटो 1.5 रुपये किलो. ते असं करत मी असं करायचं. लिंबू तर कितीला दिलास. ती म्हातारी बघायची आईला आलं तेव्हा कसं होतं, 1.5 मिनिटात कसं करायला लागलं. ती म्हातारी म्हणायची जे जे
एवढं हलायचं शरीर, पण त्यातनं बाहेर लग्न होता होईना. मामा म्हणाला वडील नसल्या go and come faster. लग्न होता होईना. मामा म्हणायचा तुझा बाग गेला म्हणून हे आमच्या माग सोडून कुठं ठरवू म्हटला तुझं काय कळेना. कारण मला कसं व्हायचं, मी बसायचं असं खुर्ची पोरगेपाला गेले की बसायचं असं, पण बसल्या कसं व्हायचं 15 मिनिटांना असं असं ती पोरीकडची बघायची आईला काय तर प्रॉब्लेम आहे. लग्नच तुटायचे. शेवटी मामा म्हणला अखंड महाराष्ट्रात आता एकच उरलंय, तेवढं आज येणार आहे, तू आमच्या उपकार कर. माझी आजी तेव्हा 102 वय. आजी काय म्हणायची, पिंट्या तुझं लग्न झाल्याशिवाय मी मरत नाही. त्यामुळे मला ती एक धगधग. त्याच्या आईला लग्नाच्या अगोदर मिले तर रोज रात्री नवरा बायकोच्या मधीवर बसायचे. म्हणलं ही आहे तोपर्यंत कुणाशी का होईना पण वाजवायला लागतंय आपलं. काय कळेना. मामा म्हटला आल्या तर मला एकच आठ होती, मी फक्त हलायचं नाही आणि बोलायचं नाही. मी म्हटलं बोलायचं नाही. त्यांनी काय, ते तुला काही विचारणार नाही, ते आम्ही सगळी सेटिंग लावली आहे, तू फक्त हलायचं नाही. मी म्हटलं ठीक आहे. मी बसलो असाव, बसलो आणि ती पोरगी पण आली. आल्या ती आल्या ती नारायण समोर तर बसत नाही, तिरकी बसल्या. मला तिला बघायची हुक्की. आता बघताना चुकून मान अशी झाली तर काय म्हणून म्हटलं जळू दे, रेडा असलं तर त्याच्यावर करूया, पण आपण हलायचं नाही बाबा. जीव गेला तर चालेल म्हटलं, आपण हलायचं नाही. काय वाटते ते होते तसाच बसलो. आणि आजी सगळ्यात मागं उभी राहिल्या आणि मागणं कशी सांगते आजी मला, आणि ती तशी म्हातारी केल्यावर मला कसं करायचं. आणि ती सासरा म्हणून ती पुढे बसलं होतं, तुमच्यासारखंच होतं असं पुढे बसलंय आणि कसं करते काय पोरग काय तेज यायचे. मी मनात म्हणायचं एकदा उठू दे रे, तुला माझं तेज दाखवतो एखादा. शूटिंग करायला लागलाय, पल्लवी बघायची बाबा, तेवढं एडिट करायला लागतंय आपल्याला. आणि तुम्हाला सांगतो पसंत पडलं, ठरलं. सासरा म्हणला थोडा सुपारी. मी म्हटलं लवकर थोडा जावं, कसं तर तेवढ्या सासूला काय हुक्की उठली कोणास ठाऊक. म्हणले अशी कशी सुपारी फोडा, अगोदर चहानं तोंड गोड करा. अर्धेच्या आईला म्हटलं ती चहा उकळला, चहा आला, सासऱ्याच्या हातात कप, मी पुढे बसलोय. ती हावराट होत. त्याच्या पोरगीला पण कोण मिळत नव्हतं का काय कोणास ठाऊक, मी मिळालो होतो. आणि ती चहा प्यायला गेलं, त्याला पोळलं, त्याचा कप खाली पडला, त्याच्या मांडीवर सांडला, त्याला बसला चटका. तसं ती वरडलं मेलो. तसा माझा बाण सुटला आणि मी त्याच्याकडे गेलो. तुला सांगतो फर्जाना 5 मिनिटाला मी डोळं उघडलं, काळं कुत्र घरात नव्हतं. जिकडं तिकडं गायब झालं. शेवटी 2000 साली मामाच म्हणला तुला आता कोण द्यायचं, म्हणून त्यानं स्वतःची पोरगी मला दिली. मग आम्ही मामाला म्हणलं आता तुला कळलं आम्ही असं काय ऍक्टिंग करतोय, लहानपणापासून शूटिंग लावलेली होती म्हणलं.